नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापूस पिकामध्ये येणाऱ्या बोंडअळीवरती नियंत्रण कसे करायचे। तर सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे तुम्ही देखील आपल्या कापूस पिकावर येणाऱ्या बोंडअळीमुळे त्रस्त आहात का? बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुमचे देखील कापूस पिकाचे उत्पन्न घटत आहे। कापूस पिकावर येणारी जी बोंडअळी आहे तर ती जवळपास 70 ते 80% पिकाचे नुकसान करू शकते। यामुळेच शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीसाठी देखील सामोरे जावे लागते। परंतु आता चिंता करण्याची गरज नाही, कारण पालवी अॅग्रिको आपल्यासाठी घेऊन आले आहे खास उपाय। सर्वात प्रथम तर आपण पाहूयात या कापूस पिकावर येणाऱ्या बोंडअळीची लक्षणे नक्की काय आहेत। कापूस पिकावर येणारी जी अळी आहे ती सुरुवातीला पिकाच्या पानांवरती प्रादुर्भाव करते। त्यानंतर ना बोंड अवस्थेमध्ये पीक आल्यावरती या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो। हे पीक फुलोरा किंवा बोंड अवस्थेमध्ये असताना ही अळी बोंडांच्या आतमध्ये शिरून स्वतःचा उदरनिर्वाह करते। यामुळे फुलांची तसेच बोंडांची देखील प्रत खराब होते। बोंडे अर्धवट उमलून गळून पडतात। अळीचा प्रादुर्भाव झाल्यास बोंडांवरती छोटी छोटी छिद्रे देखील पडलेली आपल्याला दिसून येतात। अशी प्रादुर्भाव झालेली जी बोंडे आहेत तर ती कालांतराने सडायला देखील सुरुवात होते। अखेरीस कापसाची गुणवत्ता न मिळाल्याने बाजारभाव देखील मिळत नाही। यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण वेळीच नियोजन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। चला तर मग आता आपण पाहूयात या अळीचे खात्रीशीर नियंत्रण करायचे तरी कसे। तर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावर येणाऱ्या बोंडअळीसाठी सुरुवातीला जमिनीची खोल नांगरणी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून या किडीचा जो कोश आहे तर तो जमिनीमध्ये असल्याने त्याचा पूर्णपणे नायनाट होण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे पीक लागवडीसाठी निवडलेले जे क्षेत्र आहे तर ते काडी कचरा विरहित ठेवणं गरजेचं आहे। यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते। सोबतच या किडीचा पतंग जो आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी कापसाचे पीक पाते अवस्थेमध्ये आल्यावर आपण कामगंध सापळे देखील आपल्या पिकामध्ये लावणं गरजेचं आहे। तसेच कापूस पिकावर येणाऱ्या या अळीसाठी वेळीच नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे। यासाठी आपण पालवी अॅग्रिकोचे क्लोरोपायरिफॉस 50% आणि सायपरमेथ्रिन 5% हे घटक असलेलं क्लोपल बूस्ट हे कीटकनाशक साधारण 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करू शकतो, जेणेकरून पिकावर आलेली जी अळी आहे तर त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यास मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या कापूस पिकामध्ये अजून तुम्हाला कोणत्या समस्या येतात तसेच बोंडअळीसाठी तुम्ही कशा प्रकारे नियोजन करता हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका। धन्यवाद।